रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे वाकण परिसरात पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। नागोठणे, सुकेळी, वाकण आणि परिसरातील अनेक ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। अनेक खासगी वाहने, मालवाहतूक वाहने तसेच एसटी बस तासनतास महामार्गावर अडकून पडल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत। पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त भागात किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सततच्या पावसामुळे परिस्थिती बदलत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे। और मैं तलोजा से निकला था, मानगांव मुझे जाना था, लेकिन उसके पहले जो है ये सारा जाम हो रहा है। आप लोग देख रहे होंगे मेरे पीछे कितने सारे लोग रास्ते पर आ गए और कितनी सारी तकलीफ हो रही है। जबकि ये बॉम्बे और गोवा का हाईवे है, लेकिन यहाँ पर कमर तक के जो है पानी जमा हुआ है। लोग रास्ते में आ रहे, बिल्कुल से गाड़ियाँ बंद है। डेढ़ घंटे से लोग यहाँ पर खड़े हैं। सारी चीजें आपको दिख रही है, पीछे मेरे गाड़ियाँ नजर आ रही होगी, ये सारी चीजों को देख सकते हैं आप। माझं दत्ताराम मोरे, मी मुंबईवरून निघालो होतो माणगावला येण्यासाठी। गेले 2-2.5 तासापासून एका ठिकाणी आमची गाडी उभी आहे। दोन्ही बाजूला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी समुद्रासारखं पाणी आणि समुद्रासारख्या लाटा अशा प्रकारचं पाणी इथे साचलेलं आहे। दोन्ही बाजूच्या गाड्या तिथल्या जागेवरती थांबलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून गेले 20-25 वर्षापासून काम सुरू आहे, तेही अजून काम पूर्णत्वास आलेलं नाही आणि जे काम केलेलं आहे ते अशा पद्धतीचे काम हे काय योग्य नाहीये। माझी नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की आपण इकडे विशेष लक्ष द्याल, ही आपली विनंती आहे। ही आमच्या कोकणवासियांकडून आपल्याला विनंती। कशा पद्धतीने आता पाणी दिवसेंदिवस वाढतोय, गाड्या फसलेल्या आहेत, कसं बघता याच्याकडे? आमचं हेच तर म्हणणं आहे ना, गेल्या 20 वर्षापासून आमची कित्येक लोकांनी विनंती केला, तरी पण तुम्ही यांच्याकडे लक्ष देत नाही। इकडे समुद्रासारखा एकदम अति मोठा समुद्र झालेल्यासारखा दिसतोय, परंतु एका ठिकाणी गाडी उभी आहे, तिकडे गोव्यालाही जाता येत नाही आणि मुंबईलाही जाता येत नाही। हा कसा किती दिवस माणसाने आम्ही कोकणवासियांनी त्रास सहन करायचा? याला जबाबदार कोण असेल असं वाटतं? महाराष्ट्र शासन, जे स्थानिक इंजिनियर लोक आहेत ते व्यवस्थितरित्या दिले नाही आहेत आणि केंद्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि अशा पाण्यामध्ये घालवायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त त्रास सहन करायचा कोकणवासियांनी। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट लागू आहे आणि मागील 3 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी आंबेनळी घाट असेल, वरंदा घाट असेल, या ठिकाणी दरड कोसळत आहेत आणि आज जर परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जसा काही समुद्र अवतरलेला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेनला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाटा उसळत आहेत आणि सुकेळी खिंडा असेल, नागोठणे असेल, वाकण असेल किंवा मानगाव परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। नागरिक आणि प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे, मात्र या महामार्गाचं काम अद्याप पूर्णत्वास येत नाही। अनेक आणि लाखो निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा महामार्ग आज देखील आपण बघतोय की जब याला महापुराचा वेढा घातलेला आहे। हजारो वाहने या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना अडकलेली आहेत, तर या ठिकाणी गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने देखील या ठिकाणी अडकलेले आहेत। अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे। मागील 2 ते 4 तासापासून अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळते। नेमकं मुंबई गोवा महामार्गाचं काम कशा पद्धतीने झालंय याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी प्रवासी वर्गातून संतापाने म्हटलं जात आहे। नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि महामार्गाची जी झालेली दुरावस्था आहे त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने होईल अशी मागणी आता संतप्त झालेले प्रवासी या ठिकाणी करताना दिसत आहेत। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण।